विनायकराव, माझा दिप्या एकदा कामाधंद्याला लागला का नाही की मी सुद्धा असंच काम करणार आहे बघा. कुठेतरी 4-2 गुंठे घेणार आणि असंच मातीत काम करणार. हे बाकी बेस बर का बापू एकदम. पाणी सापडलं बघा शेतात. हेच पाणी होईल आपल्या प्यायला. ए मला दे. अरे घोट घेऊ दे की मला. मला दे की. अरे काय घोट घेऊ दे. अरे मला पिऊ दे आधी. घे तुला पाणी पाहिजे. हा घे. ए, यार, काय करतोय? ए माया तुझ्या अंगात लय मस्त आहे बरं का? अरे यार काय करताय काय तुम्ही इथं हा? ए कोण आहे रे तू? ए गडी इथला गडी आहे. ए गडी कोणाला म्हणतो रे? मालक आहे ती शेताच. ए अरे त्यांचं कसलं मालकांनी पाठवलंय आम्हाला इथे पार्टी करायला. हा एकच वादा सुजय दादा. एकच वादा. सुजय दादा. ए यार काय हा असं बोलते तू? अरे मोठे आहेत ना, थोरलेत का नाही ती? असं वागतात का? तू गाणं साळून घेतोच पोरगा ना? मग काय करणार? बापाला जाऊन सांगणार होय. जा जा कोणाला सांगायचं सांगा. तुम्हाला माहिती ना माझ्या मागं कोणाचा हात आहे? सुजय दादा. तुम्ही निघायचं बघा इथनं, नाहीतर बघा काय करणार आहे. जा कोणाला सांगायचं सांग. अरे यशा तू थांब जरा. हे बघा तुम्ही हिथं अशी पार्टी बिर्टी काय करू नका. तिकडे सावली की तिकडे जाऊन बसा की. इथं असं पिकं तुडवून काय उपयोग होणार आहे? जावा तिकडे बसा जावा. आपल्याला हात लावायचा नाही. नाही तुम्ही ठीक आहे ना? हाय हाय व्यवस्थित. ए यार तुम्हाला काय कळतंय का? माणूस सांगतोय काय? अर्जुन बाबा यशा म्हणतोय शेतात ना, तुम्ही लवकर या. अहो शेतात पोर आलेत पार्टी करायला आणि ती दुडगुस घालते. आता ऐकानात कुणाच. अरे यो गडी नाही, मालक ना, हाय तरी कोण? याचा काय संबंध? चला देऊन टाकू याला 2. अर्जुन बाबा तुम्ही लवकर या, लवकर या. ठेव तुम्ही. चिंचुके चांगली 2 दिवस आत टाक. परत आयुष्यात असं करायची हिंमत नाही झाली पाहिजे. हा साहेब, यांना चांगलं सोलून काढतो बघा. बापू कदम तुम्ही ठीक आहे ना? नाही नाही आम्ही हाय व्यवस्थित. ऐक तू जरा शांत हो बघू. काय शांत हो कदम. अर्जुन बाबा बरं झालं आत टाकलं. अहो काय बी बोलत होती. नाही अलीकडे लईच होतंय. त्या दिवशी पण बोलून दाखवलं शेत कुणाच्या नावावर आहे काय ते. अच्छा सोड ना, नको मनावर घेऊ. जाऊ दे. काय सोड. त्या सुजयने त्यांना इकडे पाठवलंच कसं काय? नाही त्यांना माहित नसेल कदाचित एवढा येऊन राडा घालतील. बापू तुम्ही लय भोळे. त्याला पक्क माहित होतं सगळं. अर्जा जाऊ दे. तू जा तुझ्या ड्युटीवर, आम्ही आमच्या कामाला जातो. अर्जुन बाबा चांगलं 2-4 दिवस आत टाका आणि एवढं कुतवा ना की आदलच घडली पाहिजे त्यांना. नाही सोडणारच नाही तर आता. बरं, येतो आमच्या. कशाला पाहिजे तुझं? मला काय कळत नाही. हा जरा साहेब ही टुनगी मुद्दाम करतात काय हो? नाही तर काय. नाही पण यांचा विषय संपूनच टाकतो आता. म्हणजे शेत कदमांच्या नावावर घेऊनच टाकतो आता. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? आणि मग तो कुठं नकास काय झाला एवढा? हा एक काम करा, आता मी काय सांगतो ते ऐका. हा हे अर्जय सुजया तुझ्या त्या भुरट्या कार्यकर्त्यांना सांगा आज कदमांना काय काय बोललेत ते. अरे शेत म्हणजे काय 10 रुपयाची जागा आहे का? तू टाकलंस ना त्यानं हात. आज नुसतं आतच टाकलंय. 2 दिवस कशी सुजवतो ना बघाच आता. हे अर्जय माझे कार्यकर्ते ते, त्यांच्या अंगाला हात लावायचा नाही. कदमांच्या अंगावर गेलेत ते. सुट्टीच देणार नाही आता. मग मी तुला सोडणार नाही. ए उमेदवार काय करणार? अरे काय सारखं खाऊ टाकाव एखाद्या लहान पोरासारखं. चिरंजीवांना समजवा मग आता. अरे एवढं काय झालंय? एवढं काय झालं? उद्या कोणी दारू पिऊन सरकारांची कॉलर धरू दे, मग कळेल एवढं काय झालं ते. ए अर्जय तुला काय जे करायचंय ना त्यांच्या संग ते खुशाल कर, चांगलं बुकल. आणि सुजा तू अरे कशाला कुणाला पाठवतो ते शेतात प्यायला? मग कुठं पाठवू? तिथं काय राडा झाला तर निदान काय बाहेर येणार नाही.
नाही सरकार, माझ्याकडे याच्यावर तोडगा आहे, एक वेगळा तोडगा आहे. काय ती जमीन कदमांच्या नावावर कर. काय पैसे देईन. त्या दिवशी अशीच नावावर करायला तयार लागतं ना, आता पैसे देईन. ए लय पैसे आलेत का तुझ्याकडं? नाही, तू त्याचा नको विचार करू. जमिनीसाठी लागतील ना तेवढे देईल नक्की. नाही, ती जमीन नाही मी नावा करू शकत. सरकार, तुमच्या आणि सुजाच्या नावावर कुठं कुठं किती किती जमिनी आहेत सगळं माहिती आहे मला. अर्जा काय तर बोल नको. दाखवू का? तातबारे दाव. अर्जा मी घेतलेला पहिला तुकडा आहे त्यो. आणि त्याच जमिनीत माझ्या बापाने आयुष्यभर घाम गाळलाय. आणि तिथं येऊन कोण आयरीगेरी माझ्या बापाची कॉलर धरत असतील ना तर मला सहन होणार नाही. म्हणून शेवटचं सांगतोय सरकार, त्या जमिनीची किंमत सांगायची आणि ती जमीन कदमांच्या नावावर करायचीच. लईच पैसे उडवायला लागला ह्यो. हा, त्या बापूसाठी, आता ह्या जमिनीसाठी काय याला सोन्याची खानबीन सापडली का काय? हा तसंच म्हणा. अख्ख्या पंचक्रोशीत एकटाच पोलीसवाला आहे ना, नुसते हप्ते घेतो. असं आहे का? तसं असेल तर या जमिनीची पाहिजे तेवढी किंमत आपण लावू शकतो. बघू देतो एखादी. हा देईल की. कसं आहे, आपल्याला निवडणुकीत वाटायला, प्रचाराला पैसे पाहिजेत की, वापरता येईल. नाही बघू, आता नको. कधी द्यायचं ते बघतो मी. रॉकेट उठ, उठ रे उठ. साहेब, त्यांना माझं काम करायला लावा पेन्शनचं. अहो घरात आणपाणी खायला पैसे नाही राहिले. रॉकेट, तू आपला माणूस आहे, मला साहेब नाही, दादा म्हण दादा. तुम्हाला मी दादा म्हणतो, दादा दादा दादा. रॉकेट, तू लपून का राहतो रे? हा ना, माझ्या तोंडात हा ना. सगळं कांड ते मलाच करायला होतं तुम्ही. त्या अर्जुनच्या सासऱ्याच्या गाडीत बाटल्या लपून ठेवल्या मी. जगाला दिसलो. कलेक्टर बाईची खुर्ची चोरायला लावली मला. बरं चोरली तर चोरली, वरून जाळायला लावली. जाळली तर मी नाहीच. रॉकेट फरार. वाळूवाले कोण पैसे घेतले अर्जुननी, द्यायला लावले तुम्ही, फोटो काढले मी. रॉकेट फरार. आणि म्हणून तुम्हीच म्हणा कमून लपून बसतो. हा ना तुम्ही. नाही ना, तोंडात हा ना, तुम्ही तोंडात हा ना. अहो तो अर्जुन लय डेंजर आहे साहेब, लय डेंजर आहे. त्याचा हात आहे ना एवढा लागतो ना असा झपक्यास. काय करणार नाही तुला तो, नको काळजी करू. पिरे, दादा बोलले म्हणजे विषय संपला. ठीक आहे, तुला भरू का? नको, आत्ता नको. याचं काय करायचं सांग? दंगा करण हो, आणि आपल्या डोक्याला ताप होईल. तुझ्या अरे दंगा करायला कोणतरी पाहिजे की आपल्याला पण. आणि आपल्यावर काय आलं तर नाही येणार, नको काळजी करू. तेच तर सांगायचं त्याला. त्या अर्जावर पण नजर ठेवली पाहिजे आपण. लईच छापतोय तो. प्रचाराला आपल्याच कामाला येईल. नजर ठेवली तर काहीतरी मार्ग निघत. त्याचे सगळे अकाउंट माहिती आहेत आपल्याला. बोलून बघू, ऐकलं तर ठीक, नाही तर रॉकेटला दिवस सोडून त्याच्यावर. हा रॉकेट, रॉकेटचं काय साहेब? राहीब नाही दादा. तर करा राव, माझ्या बापाच्या पेन्शनचं काम करा. बापाला पेन्शन, डोक्याला टेन्शन, काय कळणार साहेब. करतो. करतो म्हणून चुना लागलाय साहेब. 6 महिने झालं हेच चाललंय. आता करतो मग करतो. मी करतो म्हणजे करतो. करतो मग रॉकेट बी ना वाटेल ते करणार. तुम्ही फक्त सांगा कुठं आणि कसं घुसायचंय. रॉकेट ना असं